ही गोष्ट तो गुंड कोण आहे हे लक्षात घ्या आणि पूजा कुठे होती ती मला सांगा. कुठे पूजा होती ती सांगा. रात्री 11 वाजता तिथे कोणती पूजा होती मला दाखवा. आणि मी माझ्या फोनवरनं जवळजवळ 9:30 पावणे 10 वाजल्यापासून 112वर माझे कॉल आहेत. बरोबर आहे. 112वर मी माझे कॉल केले तेव्हा ते होते सूर्यप्रकाशवाडीत, प्रगती कॉलेजच्या गल्लीत. बरोबर आहे. मी पोलिसांना वारंवार फोन केले. पोलिस अर्धा तास, काल पण मी तशी तक्रार पोलिसांची दिली होती, अर्धा तासांनी पोचले. बरोबर आहे. त्यानंतर मध्ये पुढे गायब झाले. आम्ही गेलो, शाखेवर एक मीटिंग होती, ती मीटिंग अटेंड करून आलो. नंतर आम्हाला समजलं की भगतवाडीमध्ये हे लोक पैसे वाटायला गेलेत. तिथे आम्ही गेलो असता आम्ही सगळं तिथलं रेकॉर्डिंग आहे आमच्याकडे. हे लोक बाहेर आले, म्हणे गणपतीच्या ह्याचं आमंत्रण वगैरे काय दाखवायला लागले. म्हटलं रात्री 11 वाजता परत त्यांनी सांगितलं माझी मीटिंग आहे. आता आचारसंहितेमध्ये रेकॉर्ड आहे माझ्याकडे त्याचा. रात्री 11 वाजता आचारसंहितेमध्ये कोणती मीटिंग घेणार आहे सांगा ना. तुम्ही मारहाण केली का? कारण त्यांनी सांगितले की कोयत्याचा वार त्यांच्या डोक्यावरती आहे. दाखवा आमच्याकडे कुठं कोयते आले, काय आले. तक्रार आम्ही केली. बरं, तिथे पण आल्यानंतर सातत्याने पोलिसांना 112वर माझे कॉल आहेत. माझे कॉल रेकॉर्ड चेक करा. ज्या मोबाईलवरनं फोन केले ते दादागिरी हुमडादुबडी त्यांनीच केली. थांबा, आम्ही माणसं बोलवतो. आणखीन त्याच भगतवाडीमध्ये थोड्या वेळा अगोदर जुगदर, मनीषा राणे यांच्यावर सगळे गुंड. मी DCP साहेबांना काहीतरी 9:30-10 वाजता फोन केला की साहेब माझ्या प्रभागातनं बाहेरचे गुंड सगळे हद्दपार करा. पण आता तुम्ही मारहाण केली आहे का? कारण त्यांनी आम्ही कशाला मारहाण करू? त्यांनीच उलटा आमच्यावर हल्ला केला. मला धक्काबुक्की केली. पहिली गोष्ट, ते रात्री 11 वाजता आले का आचारसंहितेमध्ये? माझी मागणी एकच आहे, तिथे पप्पू म्हात्रे पण होते पैसे वाटप करायला. नाटेकर पैशाची बॅग घेऊन पळाला, त्याची हेमंत म्हात्रे पळाला. माडची पुढची भूमिका काय आहे? असं असेल तर आम्हाला निवडणूक नाही लढायची, बस झालं. एवढं काम करून जर एवढा संघर्ष करायला लागेल, बरोबर. कोणी सांगितलं मला तुमच्या पक्षात या, मी त्यांच्या पक्षात गेलो नाही म्हणून तुम्ही माझ्यावर दडपशाही घालाल का? मला लोकशाहीने मला अधिकार दिला नाही का मला कुठे जायचं की नाही जायचं? कोण आमदार? कुठले आमदार? चव्हाण साहेब काय बोलले ते? या माझ्या पक्षात. ते आले नाही म्हणून तुम्ही तीच खुन्नस आहे ना, बाकी काय खुन्नस असणार? आता आम्ही थोड्याच वेळात या एम्स या ठिकाणी आलो आहोत. नाटेकर, उमरनाथ नाटेकर जे आमचे उमेदवार आहेत ते एम्समध्ये ॲडमिट आहेत आणि दुसरा व्यक्ती सचिन हॉस्पिटल ॲडमिट आहेत. त्यांच्या सांगण्यानं असं कळालं की नितीन पाटील आणि रवी पाटील यांनी त्यांच्यावरती वार केलेले आहेत. म्हणजे डोक्यावर वार केलेले आहेत समजलं. आता आतमध्ये जाऊन बघितलं तर ते बेशुद्ध अवस्थेत होते. तरी थोड्या वेळात मला कळेल काय झालं ते, कोणी मला तरी बसली ते शुद्धीवरती आलं ते कळेल आपल्याला. पण त्यांच्या इतर लोकांच्या सांगण्यानंतर नितीन पाटील आणि रवी पाटील यांनी त्यांच्यावरती वार केलेले आहेत असं समजलं. नेमकं काय कारण आहे? कारण त्यांनी पैसे वाटत असल्याचा आरोप केला. नाही, ते आता एक मी ती व्हिडिओ क्लिप पण पाहिली. त्या व्हिडिओ क्लिप मध्ये असं दिसतंय की त्यांचं तिथे ते नितीन पाटील स्वतः नितीन पाटील स्वतः बोलतायत की तुम्ही 10 वाजता या ठिकाणी काय कशासाठी सभा घेताय. तर त्यांनी सांगितलं आमच्याकडे माईक बंद आहे, सगळं बंद आहे, आम्हाला पूजे इथे कार्यक्रमाला बोललो होतो म्हणून मी आलो असं ओमनाथ नाटेकर सांगतायत. हे त्या एका क्लिप मध्ये दिसतंय. त्यामुळे पैसे वाटपचा विषयच नाहीये. नितीन पाटील यांनी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेले म्हणून अडवून त्यांना मारलेले दिसते. किती जणांना मार खाल्ले आणि त्या ठिकाणी ऍक्च्युली कशाला गेलेले? बघा, ओमनाथ नाटेकर आणि त्यांच्याबरोबर 2-3 सहकारी एका सोसायटीमध्ये कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमासाठी ते गेले होते. आता मनीषा राणे वगैरे असे 5-6 जणांची नावं घेतलेली आहेत की ज्यांनी त्या ठिकाणी पैसे वाटप केल्याचा त्याचाही आरोप आहे. हा दुसऱ्यांदा आरोप जो आहे आपल्यावरती लागतोय. मी परत तिथं सांगतो, त्या दिवशी पण मी सांगितलं कार्यक्रमाला आज गेले होते, त्या दिवशी सुद्धा नितीन पाटील, रवी पाटील आणि
म्हणजे त्या कार्यकर्त्याच्या खिशात पैसे घातले आणि ते पैसे वाटप केले. कालही सांगितलं. आता कसं आहे की ते एकदम खूप मुरब्बी राजकारणी आहेत. नितीन पाटील, रवी पाटील हे खूप मुरब्बी राजकारणी आहेत. त्यांना चांगलं कळतं कसं कुठे कुठे वळवावं ते. त्याप्रमाणे ते करतायत. पण आता प्रत्यक्ष दृष्टीने काय दिसतंय तर नाटेकर यांना, ओमनाथ नाटेकर जे उमेदवार आहे यांच्या डोक्यावर प्राणघातक हल्ला झालेला आहे. त्यांना जबर मार लागलेला आहे दिसतंय. त्याप्रमाणे जर पैसे वाटप करत असते तर पैसे भेटले असते, काय भेटले असतं. हे कार्यक्रमाला गेलेत आणि त्याचे व्हिडिओ पण आहे. दिसतंय तर काय कार्यक्रमाला गेले त्या व्हिडिओमध्ये आणि ते सांगते नितीन पाटील सांगतायत तुम्ही ह्या टायमाला इकडे कार्यक्रमाला कशाला आले, तुम्ही तुम्हाला काय करत यायची, सकाळी कार्यक्रमाला यायचं ना, असं चालू चालू त्यांचं. त्याच्यावरून असं दिसतंय की ते काय पैसे वाटप बिटपचा काही विषय नाही आहे. तो कार्यक्रमाला गेले, त्यांना कोणी कार्यक्रमाला बोलवलं नव्हतं आणि यांना बोलवलं होतं. हा जो राग मनात खतखतत होता त्या रागाने त्यांनी ते वाढ केली दिसतायत. आता मी आता चव्हाण साहेबांशी सुद्धा बोललोय. चव्हाण साहेबांनी, खासदार साहेबांशी सुद्धा बोलले किंवा शिंदे साहेबांशी सुद्धा बोलले असतील. आम्हाला सांगितलंय की त्यांनी जे झालंय ते झालंय. तुम्ही जर काय भांडणं करू नका, आपसात लढू नका, असं चव्हाण साहेबांचा आम्हाला आदेश आलेला आहे. त्याप्रमाणे आम्ही सगळे शांत होतो. आम्ही हॉस्पिटलला इथे आलेलो आहोत. या प्रकरणी गुन्हा वगैरे काय दाखल केला? आम्ही कायदा पाळणारी माणसं आहोत. आम्हाला पोलीस प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे. जे जे आरोपी आहेत त्या आरोपींना अरेस्ट केली जाईल आणि त्यांना ती शिक्षा भेटेल. त्याच्यावर पूर्ण आम्हाला कायद्यावरती, या प्रशासनावरती पूर्ण विश्वास आहे आणि आम्ही त्याप्रमाणे चालतोय. कडक कारवाई करावी अशी मागणी केली जाईल. उद्या DCP साहेबांशी बैठक घेतो आणि त्याच्यावर निर्णय घेऊन कडक ते कडक कारवाई झाली पाहिजे. हा प्रकार घडतो याच परिसरामध्ये. ज्या लोकांनी पैसे वाटले असतील, आपले जे नितीन पाटलांनी त्यांना म्हणजे समोर पकडलेले आहेत, त्यांच्या कडक कारवाई झाली पाहिजे. आमचं तेच म्हणणं आहे, जे आरोपी आहेत त्यांच्या कडक कारवाई झाली पाहिजे. इथे जो दहशतीचं वातावरण आहे तो दहशतीचं वातावरण होऊ नये. आणि मी DCP साहेबांशी चर्चा केली, कुठल्या हालतमध्ये इथे लोकशाहीप्रमाणे आपला हा इलेक्शन झाला पाहिजे. बाहेरची लोक इथे येता कामा नये, दुसरा कोणी येता कामा नये. वाड्यातली लोक 100% चालतील, व बाहेरचा मतदार इथे बाहेरचा लोक कोणी येता कामा नये, कोणी येता कामा नये. पहिल्या याच्यामध्ये गुन्हा दाखल केला नाही दाखल नाही केला, सोडले त्यांना. आणि ऐका, उद्या DCP साहेबांशी आता चर्चा झाली, त्यांच्या कडक कारवाई झाली पाहिजे. ज्यांना सोडले असतील आणि ज्यांना आता पकडले असेल त्यांच्या कुठल्याही हालतमध्ये सोडू नये आणि त्यांच्या कडक कारवाई केली जावी अशी आमची मागणी आहे. नाही तर आम्ही उद्या रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.